मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जो जुलै आणि ऑगस्टचा जो पहिला हप्ता होता तो आता कालपासूनच लाभार्थी महिलांच्या खात्यावर जमा व्हायला सुरुवात झाला आहे। आपण सध्या सातारा शहरालगत असणाऱ्या डबेवाडी गावाजवळ आहोत आणि आपण या ठिकाणी ज्या महिला आहेत या महिलांच्या जवळपास 186 महिलांच्या खात्यावर एकावेळी या ठिकाणी जो जुलै आणि ऑगस्टचा जो पहिला हप्ता होता तो जमा झालेला आहे। जवळपास 393 ज्या नोंदणी ज्या होत्या त्या गावामध्ये या ठिकाणी करण्यात आल्या होत्या आणि जवळपास अर्ध्याहून जास्त महिलांच्या खात्यावर जी आहे ती या ठिकाणी हा पहिला जो हप्ता आहे तो जमा झालेला आहे। आपण जर प्रत्येकाच्या मोबाईलवर पाहिलं तर या स्क्रीनवर पाहू शकता की 3000 रुपये जे आहेत ते या ठिकाणी 2 महिन्याचे जमा झालेले पाहायला मिळत आहेत। एकूणच 2 दिवस आधीच हा जो हप्ता होता तो जमा झालेला आहे। याविषयी बोलण्यासाठी या गावातील महिला आहेत आपल्यासोबत आणि महिलांना काय वाटतं या योजनेविषयी। खरं तर वेगवेगळ्या टीका देखील या योजनेच्या अनुषंगाने झालेल्या आहेत। काय सांगाल? आपल्या भावना? माझे नाव स्नेहल धीरज माने। आम्ही सातारा जिल्ह्याच्या लगतच गाव आहे डबेवाडी। त्याच्यामध्ये हे पैसे भेटून खूप अतिशय उत्साह झालेला आहे। एक रक्षाबंधनची एक भाऊबीज म्हणून एक हक्काने भावाने मुख्यमंत्री साहेबांनी पाठवलेला आहे। त्याचा खूपच अतिशय आनंद होत आहे। नक्कीच वेगवेगळ्या टीका वगैरे होत आहेत, काय सांगाल? यावेळी जर अशा पद्धतीने एकाच गावात तुमच्या पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात अकाउंटवर हे पैसे जमा होत आहेत? नमस्कार, मी विशाखा विजरसा, गाव डबेवाडी, तालुका जिल्हा सातारा। मलाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये जमा झालेले आहेत। अशा सरकारच्या खूप योजना येतात पण असं प्रत्यक्षात वाटलं नव्हतं की ह्या योजनेचे पैसे आमच्या अकाउंटला जमा होतील। पण जेव्हा मेसेज आला तेव्हा इतका आनंद झालेला की असं रक्षाबंधनच्या मुहूर्तावरती पैसे अकाउंटला जमा झालेत, हेच आमच्यासाठी मुख्यमंत्री साहेबांकडून ओवाळणी आहे। नक्कीच विरोधक वेगवेगळी टीका करतात, काय उत्तर द्याल थोडक्यात तुम्ही? विरोधक तर कोणतीही योजना आले काय आले तर त्याच्या विरोधात काहीतरी बोलत असतात, कोणी चांगलं कोणी वाईट। पण मला असं वाटतं की महिलांना जो आनंद मिळाला ना तो मुख्यमंत्री साहेबांचे खूपच आभार आहे मी। टीका तर त्याच्याकडे महिला बघतच नाहीत किंवा ही योजना अजून पुढे राहावी असं त्यांना वाटत आहे, तर ती अजून चालू राहावी। अकाउंटला जे 3000 रुपये मिळाले ते मला सकाळपासून महिलांचे इतके फोन येऊन गेले, अगदी आमच्या गावातूनच नाही तर बाहेरच्या गावातून पण आम्ही जरा काम केलं आहे तिथून पण आले की मॅडम पैसे जमा झाले। म्हणजे त्यांचा जो आनंद आहे ते इतका आवडला, म्हणजे इतकं मनापासून साहेबांचे धन्यवाद। किंवा आपले आमदार साहेब, खासदार साहेब, जी खालच्या आमचे यंत्रणा आहे त्यांनी सुद्धा जेवढे जीव लावून जे आमच्यापर्यंत योजना आणली किंवा करून घेतली। महिलांचे किती तर डॉक्युमेंट्स नव्हते ते सगळे जमा करून अंगणवाडी सेविका म्हणा, आशा वर्कर म्हणा किंवा जे आम्ही उमेदचे कार्यकर्ते काम करतोय त्यांनी सर्वांनी त्यांना एकत्र येऊन काय कमी पडत असेल त्यांच्यासाठी आम्ही तरतूद करून दिली। तुम्ही गावच्या सरपंच आहात, खरं तर खूप मोठ्या प्रमाणात तुम्ही यामध्ये सहभाग नोंदवला, कारण महिलांची खूप मोठी नोंदणी जी आहे ती या ठिकाणी झालेली आहे। काय भावना व्यक्त कराल की आता ह्या आज पहिल्यांदाच डबेवाडी गावात एवढ्या मोठ्या प्रमाणात अकाउंटवर पैसे महिलांच्या जमा होत आहेत? नमस्कार, सर्वप्रथम मी TV9चे धन्यवाद मानते की मला बोलायची संधी दिली। माझं नाव उमा राहुल माने, माझं आत्ता सध्या पद उपसरपंच आहे। माझ्या गावातल्या महिलांनी 95% फॉर्म भरून गेले आमच्या गावातून, तर आत्ता 50% पर्यंत महिलांना मेसेज आलेले आहेत, अकाउंटवर पैसे जमा झालेले आणि अजूनही येत आहेत। खरं तर मुख्यमंत्री साहेबांचे, एकनाथ शिंदे साहेबांचे मी या महिलांसाठी जी लाडकी बहीण योजना राबवली आहे त्यासाठी प्रथमतः त्यांचे खूप खूप आभारी आहे। आमच्या जे जिल्ह्याचे तालुक्याचे आमदार आहेत शिवेंद्रराजेसिंह भोसले त्यांचेही मनापासून आभार मानते। त्यांनी वेळोवेळी ऑफलाईन ऑनलाईन शिबिरं राबवली आणि त्याचं बाबा सतत प्रयत्न करत राहिले। त्याच्यातून BDO साहेब असतील, आमच्या गावच्या अंगणवाडी सेविका असतील, त्यांनी खूप सहकार्य केलं, याबद्दल सर्वांचे धन्यवाद। नक्कीच खरं तर जो महत्त्वाचा जी जबाबदारी पाडली ती खरं तर आशा वर्कर असतील, अंगणवाडी सेविका असतील, त्यांनी देखील महत्त्वाची जबाबदारी पार पाडली आहे। मला एक सांगा की यामध्ये जे काही तुम्ही फॉर्म भरताना काही अडचणी पण आल्या असतील, नेमक्या कशा पद्धतीच्या अडचणी आहेत आणि कशा पद्धतीने प्रशासनात काय बदल अपेक्षित वाटतात का तुम्हाला की यामध्ये जे फॉर्म भरताना अजून 31 ऑगस्ट मुदत आहे, काय वाटतं तुम्हाला? नमस्ते, मी मंगल मोहन माने, अंगणवाडी सेविका डबेवाडी। ज्यावेळेला मुख्यमंत्री साहेबांनी जे घोषणा केली की लाडकी बहीण योजनेचा,
टीका झाल्या, सगळं मान्य झालं. पण ज्या वेळेला वर्ण यंत्रणा खाली आली, आपल्या आमदार साहेबांनी ज्यावेळेला आदेश दिले, आमच्या डेप्युटी सीओ असतील, सीओ मॅडम असतील, नागराजन मॅडम असतील, तहसीलदार आहेत, BDO साहेब आहेत. त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे आमच्या ICDS विभागाकडे आलं. ज्यावेळेला आम्हाला आमच्या भिंगारे साहेबांनी मीटिंग घेतली आणि ज्यावेळेला हे सांगितलं असं असं करायचं आहे, आम्ही थोडं नाराज झालो की सरावं सगळीच कामं आमच्याकडे किती लोड पडतंय. पण ज्यावेळेला आम्ही प्रत्यक्षात ज्यावेळेला कामे आमच्या सुपरवायझर सत्रे मॅडम आहेत, अतिशय छान मार्गदर्शन केलं. मीटिंग घेतल्या, ती गाव पातळी घेतल्या आणि ज्यावेळेला आम्ही प्रत्यक्ष काम सुरुवात केली काम करायला, त्यावेळेला पहिली डोमासाई चार्ट आली किंवा काय आली, बऱ्यापैकी रेशनिंग कार्डमध्ये आलं आहे. आता अलीकडे तर प्रॉब्लेम झाला की रेशनिंग कार्डमध्ये फक्त महिलेचं नाव नाही, 2-2 मुलं झाली तरी महिलेचं नाही, किंवा विधवा निराधार आहे त्यांची आधी एक पेन्शन योजना चालू आहे. त्यांची अपेक्षा आहे की पहिलं 1500 रुपयात काय होणार, तर आम्हाला हेचंही करावं. मग त्याच्यानंतर आम्ही एवढी जोमानं काम केली की 415 आमचे लाभार्थी आमचे होते, त्यातले फक्त 20 आमचे रिजेक्ट झाले, घरगुती म्हणजे गाडी वगैरे व्यवसाय असल्यामुळं. आणि त्याच्यानंतर आम्ही जे 395 फॉर्म भरले, 50% जास्त आमचे आता आज जे कालपासून मेसेज आले, आम्ही सकाळपासून जेवढा आनंद उत्साह म्हणजे अगदी नाचो हसो का डुलू काही एवढा आनंद हे झालेला. त्यामुळं पहिल्यांदा मी मुख्यमंत्री साहेब आणि आपले आमदार साहेब, आमचा ICDS विभाग, CO मॅडम, जिल्हा परिषदेचे सगळे अधिकारी, BDO साहेब सगळ्यांचे आभार मानते. आणि इथून पुढे ही 31 तारखेपर्यंत आम्ही राहिलेला भाग, आमचा भाग असू दे किंवा आसपास शेजारपास असू दे, सगळ्यांचे 100% लाभ मिळवायचं काम करून देतो. आणि अतिशय आम्हाला खूप आनंद झाला आहे. धन्यवाद. नक्कीच या होत्या खरं तर महिलांच्या भावना. आणि एकूणच त्यांनी सांगितलेलं आहे की एक उत्साहाचं वातावरण जे आहे ते या महिलांमध्ये पाहायला मिळत आहे. आणि एकूणच या मुख्यमंत्र्यांचं तसेच या सरकारचं देखील आभार जे आहे ते मांडण्याचं काम या ठिकाणच्या महिलांनी केलं आहे. कॅमेरामन तुषार जाधवसह संतोष नलावडे, TV9 मराठी, सातारा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.